गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बऱ्याच वेळा आम्ही खरं तर दोघांनी वाट बघितली की पाऊस आत्ता संपेल नंतर संपेल, पण असं वाटत नाही पाऊस काय संपेल. कंटिन्यू पाऊस ॲक्च्युली चालू झालेला आहे. आमच्या दोघांकडेही अजून रेनकोट नाही आहे जो सायकलिंगवर आम्हाला वापरता येईल. आणि प्लस आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स आहेत. प्लस आमच्या दोघांच्याही इलेक्ट्रिक बाईक्स आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो त्या कशा होल्ड करतील पावसाळ्यामध्ये आम्हाला दोघांनाही अजून माहीत नाही आहे. आणि आजचा प्लॅन सिम्पल असा आहे की आम्ही इथून जाणार आहोत डीकॅथलॉनला. डीकॅथलॉन किंवा डीकॅथ जे आजकालची जनरेशन म्हणते. तुम्हाला माहितीच असेल की डीकॅथलॉन हे ग्लोबल स्पोर्ट्स गुड्स रिटेलर आहे. त्याचा पुण्यामध्येही प्रेझेन्स आहे. मल्टिपल आउटलेट्स आहेत. आमच्या घराच्या जवळ जे आहे ते इथून काही किलोमीटर्सवर वाकडमध्ये आहे. वेस्ट पुण्यामध्ये ते एकच ॲक्च्युली स्टोअर आहे. त्याची खरं तर बघायला गेलं तर स्थापना 1976मध्ये फ्रान्समध्ये झालेली. आणि इंटरेस्टिंग थिंग अशी की आत्ता ते 50th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. आणि त्याच्यामुळे राज 50th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असल्यामुळे त्यांचा 3 दिवसांचा एक युनिक असा सेल आहे ज्याच्यामध्ये ते सिलेक्टेड आयटम्स आय थिंक त्याच्यावर 50% ऑफ देत आहेत. आपण आय थिंक डेफिनेटली गेलं पाहिजे तिकडे आणि बघितलं पाहिजे आपल्याला सायकलिंगसाठी मस्त काही सापडतंय का. बऱ्याच वेळा आपण असं पाहिलं की डीकॅथलॉन इज वन ऑफ द पॉइंट जिथे सायकलिस्ट स्टार्ट करतात किंवा एंड करतात. आणि त्यांचे ॲक्सेसरीज पण असं सायकलसाठी स्पेसिफिक शॉप ॲक्सेसरीजसाठी ॲटलिस्ट डीकॅथलॉन इज वन ऑफ द स्पॉट आहेत. बघूया. आणि असं मी पण 2-3 रील्स पाहिले की त्यांच्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज पण आहेत जे ते कम्प्लीट केल्यानंतर दे आर गिव्हिंग सम गिफ्ट. म्हणजे जसं की पुशअप, 20 पुशअप, 50 पुशअप. Oh my So God. let's try. That's challenging. Next stop is Decathlon Wakad. So एक फक्त टेन्शन काय आहे राज मला की आपला हा जो एरिया आहे ना वेस्ट नॉर्थ वेस्ट पुणे, सो इथे ते एकच डीकॅथलॉन आहे. आणि आज त्या सेलचा खरं तर लास्ट डे. आपण 2 दिवस लेट आहोत पण खूप गर्दी नसावी एवढंच आहे फक्त. पुणेकरांना एक गोष्ट सांगायची झाली तर डीकॅथलॉन म्हणजे चॅम्पियन स्पोर्ट्स बट ऑन अ लार्जर लेवल. पण चॅम्पियन स्पोर्ट्स वाले लोक आहेत. येस, पुणेकर आहे आपण. चॅम्पियन स्पोर्ट, रमेश गाईड, स्वामी बॅग्स, व्हीनस ट्रेडर्स. तुला माहिती का खरं तर डीकॅथलॉन साठी अजून एक बेस्ट जागा आहे आपला पाषाण इंडिया रोड. कारण तिथे लोक ऍक्टिव्हली सायकलिंगसाठी जातात. आणि आपण मागे व्लॉग पण केला आमचा. ह्याच्या आधीचा व्लॉग जो आहे तो त्याच रोडवर खरं तर आहे. तुम्ही नक्की बघा तो पण व्लॉग. आणि आता पुणे ग्रँड टूरमुळे बऱ्यापैकी सायकलिस्टची गर्दी वाढली आहे. म्हणजे आमच्या संडेला जातो त्यावेळी वी कॅन सी की तो डिफरन्स दिसतोय आम्हाला. Just a couple of minutes away. We are only 3 minutes away from Wakad Decathlon store. हायवेला लागलोय आपण NH48 आणि सर्व्हिस रोडला लागूनच डीकॅथलॉन आहे. मी एक्सपेक्ट करत होतो की जरा राज लाईन वगैरे असेल बट इथे तरी असं काही दिसत नाहीये. दॅट्स वेअर द डीकॅथलॉन. सो 2 लिफ्टची वाट बघितली पण 3 लिफ्ट गेल्या पण सगळ्या भरून येतात. राज, आपण स्पोर्ट्स मॉलला आलोय. आपण स्टेअर्स नक्कीच घेऊ शकतो. याला आपण म्हणतात 11 नंबरची बस पकडायची. वा, फायनली आम्ही आलोय डीकॅथलॉनच्या इथे. सो ही जी आहे ती एक्झिट आहे. वी हॅव बीन टोल्ड की तुम्ही एंट्री इथून या. सो ही एंट्री आहे ह्या मॉलची आणि त्याला लागून इथे लगेचच डीकॅथलॉनचा एंट्रन्स आहे. वेटिंग वगैरे काही नाही आहे. व्हेरी सरप्रायझिंग. आणि आपण इथे बघू शकतो की 24 to 26 जुलै सेल आहे. आज 26 जुलै आहे. सो इट इज लास्ट डे ऑफ द सेल. सो आता आपण आतमध्ये जाऊया. लेट्स गो. पहिला सेक्शन आम्हाला व्हिजिबली जो दिसला आहे तिथे बॉटल्स आहेत.
पॅनियर्स आहेत, परत आपले वॉटर बॉटल होल्डर्स आहेत, त्याच्यानंतर इकडे सॅडल बॅग्स आहेत, आपल्या रेग्युलर बॅग्स आहेत आणि या बाजूला हेल्मेट्स आहेत. यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट मला घ्यायची ती म्हणजे ग्लव्स, आणि त्याच्यामध्ये इथे वर आपण भरपूर ऑप्शन्स बघू शकतो. आणि मेन त्यांनी खूप चांगली गोष्ट इथे लावलेली आहे की ह्या रेंजेस आहेत त्यांच्या, आणि त्याचे पॅरामीटर्स जे आहेत ते सुद्धा त्यांनी इथे कम्पेअर केलेले आहेत. त्या रेंजमध्ये हा चांगला आहे बिकॉज याला वेल्क्रो आहे, आणि हा ऑप्शन जरा चीपर होता बट याला वेल्क्रो नव्हतं. इलास्टिक थोडं लूज व्हायची चान्सेस आहेत. सो आय एम बाईंग दिस इज समथिंग गुड यू कॅन बाय. इकडे आपण बघू शकतो की सायकलिंगच्या ज्या डेडिकेटेड जर्सीज आहेत त्यासुद्धा आहेत, आणि या बाजूला रेनकोट्स वगैरे आहेत मॉन्सूनसाठी. सो मला जे घ्यायचं होतं त्यापैकी हे एक सेफ्टी वेस्ट आणि हा एक रेनकोट जो आहे तो मी घेतलेला आहे. याचा ॲक्च्युली कसं दिसतो तो तुम्ही इथे बघू शकता. हा इसेन्शियल आहे मॉन्सूनमध्ये जर सायकलिंग करायची असेल तर, आणि हा जनरल जर नाईट सायकलिंग तुम्ही करणार असाल तर याला रिफ्लेक्टिव्ह एरियाज असतात, ज्याच्यामुळे चांगली सेफ विजिबिलिटी मिळते बाकीच्यांना तुमच्या सायकलिंगची. या बाजूला इकडे लहान मुलांच्या सायकल्स ज्या आहेत त्याचा पूर्ण डेडिकेटेड सेक्शन आहे. इथे बघू शकतो बरेचसे लहान मुलं आता सायकलिंग किंवा बॅलन्स बाईक्स वगैरे ट्राय करायला आलेली. हा रेनकोटचा सेक्शन आहे या बाजूला, जिथे आपण आता जाऊ. आता इकडे पण आपण बघू शकतो बरेचसे रेनकोट लावलेले आहेत. बट इथल्या मुलांनी मला सांगितलं की हे ते 100% रेकमेंड नाही करत सायकलिंगला आणि बाईकसाठी. त्यासाठी डेडिकेटेड सायकलिंग सेक्शनला जे रेनकोट्स आहेत तेच वर्क करतील. सो आपण इन्स्टेड ऑफ गोईंग हिअर आपण तिकडे जाऊया. पण तुम्हाला जर रनिंगसाठी किंवा जनरल वॉकसाठी असं काय रेनकोट टाईप हवे असेल तर तुम्ही या सेक्शनला नक्की येऊ शकता. सो अजून एक गोष्ट मला हवी होती, एक छोटीशी कॅरी करायची सायकलिंगसाठी बॅग. आणि आपण बघू शकतो की इथे भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. कॅमोफ्लाज टाईप, मिलिटरी टाईप, किंवा समथिंग दॅट आय प्रेफर मच मोर सटल इज ऑल्सो अवेलेबल. लेट्स ग्रॅब वन ऑफ दीज. ह्या ब्रँडचं नाव नेहमी खरं तर प्रोनाऊन्स करायला फार अवघड जातं, बट केशवा आहे ह्या ब्रँडचं नाव आहे, केशवा माधवा. सो दोनमध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर ह्याला पुढे सुद्धा झिप आहे आणि ह्याला फक्त एक साईडलाच झिप आहे. सो आपण ही जी आहे ही मी प्रेफर करणार आहे एनी टाइम. इथे काही हँकीज आहेत मायक्रोफायबर जे मला घ्यायचे होते, आणि आपण बघू शकतो की वेगळे साईजेस इथे आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी इथे डिस्प्लेला काही साईजेस लावलेले आहेत. सो ते डेफिनेटली डिसिजन मेकिंगमध्ये खूप चांगली हेल्प करतात की आपल्याला कुठले हवे. काही ॲडव्हान्टेजेस त्यांनी सांगितले जसे की हे क्विक ड्राय, म्हणजे धुतल्यानंतर लगेच ते ड्राय करू शकतो आपण. सो अजून आम्हाला थोड्या शॉर्ट्स वगैरे हवे होत्या. सो इथे बॅडमिंटनच्या सेक्शनमध्ये मस्त शॉर्ट्स आहेत. डी कॅथ आणि अजून एक कुठला तरी ब्रँड आहे, त्याच्या शॉर्ट्स तुम्ही इथे नक्की बघू शकता. सो ह्या सायकलिंगसाठी सुद्धा होपफुली कम्फर्टेबल आहेत. बट लुक्स प्रिटी लाईट वेट अँड नाईस इलास्टिक. ॲज युजल आय प्रेफर मोर सटल कलर्स ओव्हर द फंकी. अजून एक मला गोष्ट घ्यायची होती ही सायकलिंगसाठी सनग्लासेस, कारण माझ्याकडं स्पोर्ट्सचे असे गॉगल्स नाही आहेत जे चांगले प्रोटेक्शन देतील आणि त्याच्यामुळे डोळ्यात काही जाणार पण नाही. सो दिस इज लाईक ए गुड डील फॉर मी. बाकी भरपूर ऑप्शन अजून इथे आहेत जे आपण बघू शकतो. त्यासोबतच मला आवडली ही एक फोल्डेबल डफल बॅग. सायकलिंग करताना आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, त्याच्यामुळं ही फोल्डेबल बॅग जी आहे ती सोबत खूप इझिली कॅरी करता येते, आणि येताना याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ठेवून आम्हाला रिटर्न येता येतं. लास्टली मला हवं होतं एक योगा मॅट. हे जे आहे हे नॉन ऑफरमधलं योगा मॅट आहे. ऑफरमधलं सुद्धा योगा मॅट इथे आपण बघू शकतो अवेलेबल आहे 399 रुपीजला. बट नॉन ऑफरमधलं जे योगा मॅट आहे आणि ऑफरमधलं त्याच्यामध्ये फक्त थोडा थिकनेसचा फरक आहे.
So just to start with, I'm going to prefer something very cheaper at the moment. न्यूट्रिशन आणि वेलबिईंग या सेक्शनमध्ये बरेचसे म्युस्ली बार्स किंवा प्रोटीन बार्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि त्याच्यासोबत काही एनर्जी जेल्स किंवा एनर्जी ड्रिंक्स पण अवेलेबल आहेत. सो जर तुम्ही एखादी लाँग राईड प्लॅन करत असाल आणि तुम्हाला काही क्विक बाईट्स घ्यायच्या असेल तर तुम्ही इथे पिट स्टॉप नक्की घेऊ शकता. सो फायनल बिलिंग करायच्या आधी आम्ही फक्त सॉर्टिंग करून घेतो आहे जेणेकरून बिलिंग काउंटरला आमचं मिक्सअप होणार नाही. गर्दी तर नक्कीच खूप वाटते आहे. बघूया, होपफुली आपलं बिलिंग लवकर होईल. बिलिंग काउंटरच्या इथे आल्यानंतर खरं तर खूप सरप्राईज्ड आहोत आम्ही, कारण एकदम ऑर्गनाइज्ड असं बिलिंग काउंटर आहे. प्रत्येक काउंटरच्या इथे एक स्क्रीन आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती आहे. पूर्ण डिजिटलाइज्ड असं हे काउंटर आहे. सो फायनली आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे. म्हणजे जे आम्ही आयटम्स घेतले ते होपफुली गुड क्वालिटीचे असतील, कारण पहिल्यांदाच डिकॅथलॉन म्हणून शॉपिंग केली. पण ज्यासाठी आम्ही इथे आलेलो, फॉर एक्झाम्पल 50th ॲनिव्हर्सरी आणि 50% सेल, तो खूप कमी आयटम्सवर होता. त्यामुळे आम्ही घेतलेल्यापैकी एकाही आयटमवर 50% ऑफ नव्हता. सो आम्ही लिटरली जी प्राइस होती त्या प्राइसला घेतलेलं आहे. सो ॲट द टाइम ऑफ बिलिंग ते समजलं आम्हाला की अरे बापरे आम्ही काय घेतलंय एवढं. जे 50% डिस्काउंटच्या याने आलो होतो आम्ही, त्याचा आम्ही मेजरमध्ये आम्ही गणलं तिथे. सो जर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे असं काही बघून येणार असाल तर लक्षात ठेवा की दिस इज वॉट मार्केटिंग लुक्स लाईक इन 2026. ओके, सो आता मी हा आजचा वेगळा जरा व्लॉग क्लोज करतोय. पाऊस असल्यामुळे आम्ही सायकलिंगला आज गेलो नाही आणि हा वेगळा ट्राय होता. सो होपफुली तुम्हाला हा व्लॉग आवडेल. म्हणजे तुम्हाला काय रेकमेंडेशन असतील किंवा इफ यू स्टील वॉन्ट टू सी ओनली विथ सायकल राईड और दुसऱ्या काय गोष्टी तुम्हाला बघायच्या असेल, प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज हा व्हिडिओ किंवा आधीचे जे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते जाऊन तुम्ही बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. असे अजून चांगले चांगले व्लॉग आम्ही तुमच्यासोबत आणत राहू. पुढच्या व्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटूया एका नवीन कॉन्सेप्टसोबत, नवीन टॉपिकसोबत, नवीन जागेसोबत. तोवर पीस आउट.